श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मी 1000 सबस्क्राइब कसे पूर्ण केले ते आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे नवीन यूट्यूबरसाठी, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर 1000 सबस्क्राइब करणं हे काही आपलं जोकचं काम नाही, खूपच त्याच्या मागे खूप कष्ट असतात हे मला अनुभवायला मिळालं। कारण आपण आपल्या मेहनतीने खूप कष्ट असतात चॅनल चालू करणं किंवा व्हिडिओ बनवणं, त्याच्या मागे खूप कष्ट असतात। आपल्याला नॉर्मल साधा स्क्रीनवरती एक व्हिडिओ दिसतो 7-8 मिनिटाचा किंवा 4-5 मिनिटाचा, कितीही मिनिटाचा असला तरी त्याच्या मागे खूपच कष्ट असतात। म्हणजे एडिटिंग असतं, थंबनेल, टॅग, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच असतात। एडिटिंगला पण खूप जास्त वेळ जातो। एवढं करून सुद्धा जर आपल्याला सबस्क्राइब मिळत नसतील तर कुठंतरी आपलं मन नाराज असतं, कुठंतरी आपल्याला असं वाटतं की काय अर्थ आहे आपण एवढं कष्ट करून सुद्धा। काय कितीतरी वेळा मला असं मनात सुद्धा वाटलं की जाऊ दे, सोडून देऊ चॅनल, पण मी असं कधीच हार मानली नाही। म्हटलं बघू, आपण प्रयत्न करू, कारण 1 वर्षापर्यंत आपल्याकडे वेळ असतो। 365 दिवसांपर्यंत आपण वॉच टाइम आणि 1000 सबस्क्राइब पूर्ण करू शकतो, त्यानंतरही करू शकतो, पण 1 वर्ष झाल्यानंतर आपला वॉच टाइम असतो तो मायनस होत जातो। जर 1 वर्षात जर आपलं मॉनिटाईज नाही झालं चॅनल तर मायनस होत जातं। त्याच्यामुळे आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तर पहिली गोष्ट माझं सबस्क्राइब कसं मी पूर्ण केलं, तर मी काय बऱ्याच यूट्यूबवरती आहेत व्हिडिओ सांगतात की पेड सबस्क्राइब घ्या, हे करा, ते करा, ह्या सेटिंग करा, पण YT स्टुडिओमध्ये अशा कुठल्याच सेटिंग नाही की त्या ऑन केल्यावर आपले सबस्क्राइब वाढतात। असल्या कुठल्याच सेटिंग नसतात। आणि मी तर सांगेन की असं काहीही करू नका, तुम्ही फक्त कष्ट करा आणि चांगला कंटेंट निवडा। तुमचा जर कंटेंट चांगला असेल तर तुम्हाला सबस्क्राइब कोणाकडे मागायची सुद्धा गरज लागणार नाही। कारण मला अनुभव आलेला आहे, कितीतरी लोकांनी असं सबस्क्राइब माझ्या समोर केलेलं आहे आणि नंतर थोड्या वेळाने सबस्क्राइब काढून सुद्धा घेतलेलं आहे। जवळची पण माणसं असतात आणि लांबची पण माणसं असतात। त्यामुळे आपण व्हिडिओ टाकतो किती इम्पॉर्टंट असतात, किती महत्त्वाचे असतात हे फक्त आपल्याला माहिती असतं, कारण त्याच्या मागे आपण किती कष्ट केलेले असतात। आणि त्याला जर आपल्याला सबस्क्राइब मिळत नसतील तर कुठंतरी मन आपलं नाराज होत असतं। तर हा 1000चा टप्पा कसा पूर्ण केला, तर मी खूप त्याच्या मागे मेहनत घेतलेली आहे, मग त्यामुळे मला एवढं सबस्क्राइब मिळाले आहे। पण त्याच्या मागे आपल्याला देवाची पण साथ ही हवी असते। आणि पहिलं तर तुमचं आभार मानेल, तुम्हाला धन्यवाद म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राइब केल्यामुळे माझे 1000 सबस्क्राइब पूर्ण झाले। सगळ्यात अगोदर तुमचे धन्यवाद, सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते। असाच सपोर्ट मला करा। आणि यूट्यूबचा प्रवास हा काही साधा नाही, आपल्याला वाटतं, पण खूपच अवघड आहे। मला तरी अनुभवायला मिळालं आहे। ज्यांना वेळ असेल खूप जास्त त्यांनीच या क्षेत्रामध्ये उतरा, नाहीतर काही उपयोग नाही, कारण खूपच वेळ द्यावा लागतो आपल्याला। एका साधा नॉर्मल व्हिडिओ असतो 5-6 मिनिटाचा, पण त्याला 2 तास सुद्धा पुरत नाही, खूप वेळ लागतो। आणि आपल्याला घरामध्ये एवढी कामं, आपले मुलांचं सगळ्यांचं बघण्यात खूप जास्त वेळ जातो आणि त्याच्यात हे यूट्यूबचं म्हटल्यावर खूपच जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळे करणं तसं बघायला गेलं तर सोपं पण आहे यूट्यूब चॅनल, आणि तसं बघायला गेलं तर अवघड पण आहे। दोन्ही पण तसं आता काही सांगू शकत नाही, कारण मला अनुभव आलेला आहे। मला तर खूपच कठीण वाटते। कठीण म्हणजे कठीण काही नसतं, फक्त वेळ पुरत नाही आपल्याला, त्याच्यामुळे ते नको वाटतं, बाकी काही नाही। सुरुवातीला वाटलं होतं की काही एवढं हे नाहीये, अवघड नाहीये किंवा वेळ जास्त लागत नसेल असं वाटलं होतं, त्यामुळे मी चॅनल ओपन केला। मला वाटलं नॉर्मल आपले व्हिडिओ काढायचे आणि टाकायचे, पण खूपच वेळ त्याच्या मागे लागतो आपल्याला। त्याच्यामुळे जर कोणाला काढायचं असेल चॅनल तर तुम्ही काढू शकता, तसं काही एवढं कठीण काम नाहीये ते, फक्त तुमच्याकडे जर वेळ असेल तरी तुम्ही काढू शकता। फक्त तुम्हाला पेशन्स हवे असतात, कारण आपल्याकडे पेशन्स असेल तरच आपण सक्सेस होऊ शकतो। कारण या यूट्यूबमध्ये खूप पेशन्स ठेवावे लागतात आपल्याला।
कारण आपला चॅनल कधी मॉनिटाईज होईल हे आपल्यालाही सांगता येत नाही. काही काहींचा 2-3 व्हिडिओमध्ये सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, तर काही काहींचे 2-3 वर्ष सुद्धा लागतात, तर काहींचं 1 वर्षामध्ये सुद्धा होतं. त्याच्यामागे जी असते ती आपली खरी मेहनत हीच खूप महत्त्वाची असते आणि त्याच्याबरोबर आपल्याला देवाची साथ ही हवी असते. बाकी दुसरं काहीही लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करा. फक्त त्याच्यामध्ये पेशन्स ठेवा की कधी होईल काय होईल हे आपल्यालाही सांगता येत नाही. एखादा जरी तुमचा व्हिडिओ व्हायरलला गेला तरी पण तुम्हाला खूप जास्त सबस्क्राईब पण मिळतात आणि वॉच टाईम पण मिळतो. त्याच्यामुळे आता माझ्याकडे माझं 2 चॅनल आहे. एक कल्याणीज फूड किचन म्हणून, तर मी सुरुवातीला तो चॅनल चालू केला होता. शॉर्ट रेसिपी मी त्याच्यावर टाकायची, पण ते पण शॉर्ट रेसिपीला पण आपल्याला दिसतंय ते फक्त 40-50 सेकंदाचा, पण त्याच्या मागे पण खूप कष्ट असायचे. आणि मला ते सबस्क्राईब तिथे मला वाटते 2-4 महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये मला 70च्या वरती सबस्क्राईब गेले होते. आता मायनस होते ते, माहित नाही का होते, कारण मी तिकडे व्हिडिओज टाकत नाही त्याच्यामुळे ते मायनस होतात. पण 70च्या वरती सबस्क्राईब गेले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता, म्हणजे चांगले व्ह्यू पण होते मला त्या चॅनलला. पण त्याच्या मागे पण एवढं कष्ट होतं की आपण जी रेसिपी बनवतो ती फक्त 30-40 सेकंद फक्त आपण दाखवत असतो आणि त्याच्या मागे ते जरी मॉनिटाईज जरी तो चॅनल यूट्यूबवरती केला त्याच्यात जास्त काही आपल्याला मिळत नाही ते शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं सध्या तरी त्याच्यावर मी काहीच व्हिडिओ टाकत नाही. बघेल जर वेळ मिळाला तर पुन्हा एकदा सुरुवात करेन, कारण सबस्क्राईब आहेत तिकडे मला वाटते 69 का काय आहेत अजून. आणि त्याच्यामुळे आणि त्यानंतर हा पण चॅनल मी थोड्या दिवसांनी हा पण चॅनल ओपन केला होता. तर इकडे मी जास्त लक्ष देत नव्हते कारण एवढा वेळच मिळत नसायचा. रेसिपी करायची, ते एवढं शूट करायचं, व्यवस्थित टाकायचं, परत हा पण चॅनल घरातलं, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ जायचा माझा. आणि मग इकडं लॉंग व्हिडिओला मग वेळ लागतो, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ टाकतच नव्हते. नॉर्मल आपले थोडेसे व्हिडिओ टाकले होते आणि जास्त रिस्पॉन्स पण नव्हता, म्हणजे सबस्क्राईब पण वाढत नव्हते आणि व्ह्यू पण कमीच होते. त्याच्यामुळे मी जास्त इकडे लक्षच दिलं नाही. आणि एक दिवशी असं सहज ओपन केला YT स्टुडिओमध्ये, तर तिथे डायरेक्ट 0 व्ह्यू दाखवलं. तर सॉरी कॅमेरा हल्ला होता. तर तिथे डायरेक्ट 0 व्ह्यू दाखवलं. तर मी पहिले तर मला हसायला आलं, नंतर लक्षात आली गोष्ट की आपण हसण्यापेक्षा जर ह्याच्यावर थोडी मेहनत केली तर बघू काय हरकत आहे. जर आपण आता उघडलंच आहे चॅनल, जर ओपन केलाच आहे तर काय हरकत आहे, बघू परत एकदा ट्राय करून. की आता सुरुवातीला जर व्ह्यू कमीच येतात आपल्याला, त्यानंतर 1-2 महिने झाले होते चॅनल ओपन करून आणि नंतर मी सोडून पण दिला मध्येच, नाही का, जाऊ दे की काय एवढा रिस्पॉन्स नाहीये, सबस्क्राईब पण येत नाही, व्ह्यू पण कमी आहे, काय अर्थ आहे नुसतं असं, नाही का, फक्त कष्ट करण्यातच काय अर्थ आहे. त्याच्यामुळे तो सोडून दिला. तर ते 0 व्ह्यू पाहिल्यावर मला थोडं हसायला पण आलं आणि नंतर मी विचार केला त्या गोष्टीवर, बघू आपण एखादा व्हिडिओ टाकून. तर मी त्यानंतर 1-2 व्हिडिओ असे टाकले, तर थोडं जरा वाटलं की होऊ शकतं, म्हणजे व्ह्यू पण आले आणि सबस्क्राईब 1-2-3 वाढले तरी आपल्याला खूप आनंद असतो. आपल्या जर नवीन चॅनल असेल 2-3 जरी सबस्क्राईब वाढले तरी आपल्याला खूप आनंद होतो. आणि मग मी त्याच्यानंतर तो चॅनल जो फूडचा होता, जो रेसिपीचा होता शॉर्ट चॅनल, तो सोडून दिला थोडक्यात. म्हणजे मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि तिकडे व्ह्यू येत होते, थोडे चालू होते व्ह्यू, 30-40 असे व्ह्यू येत होते, पण मी तो सोडून दिला. सोडून म्हणजे आहेत अजून, पण लक्ष नाही दिलं थोडक्यात. आणि मग मी इकडं जास्त लक्ष दिलं लॉंग व्हिडिओमध्ये. आणि मग मी इकडं व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर हळूहळू खूप जास्त व्हिडिओ माझे ह्या चॅनलवरती पडायला लागले. मग व्ह्यू तसे यायला लागले, म्हणावा असे एवढे पण व्ह्यू नाहीये, पण समाधान आपलं पण होतं, एवढं व्ह्यू होते थोडेफार. त्यानंतर एक व्हिडिओ टाकला मी दत्त जयंतीच्या दिवशी मला आलेला अनुभव, तर तो व्हायरलला गेला. तो व्हिडिओ जे आपण सांगू पण शकत नाही की आपला कोणता व्हिडिओ व्हायरलला जाऊ शकतो. व्हायरलला गेला तर मला वाटते 15,000 का काही व्ह्यू आले होते. तर मला खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर मग मी ह्या चॅनलकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि व्हिडिओ कंटिन्यू टाकायला सुरुवात केली. मग शॉर्ट पण व्हिडिओ टाकले आणि लॉंग पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जप माळेचे नियम, तो एक व्हिडिओ थोडासा व्हायरल गेला. मग व्हायरलला गेल्यावर आपल्याला वॉच टाइम पण मिळतो आणि सबस्क्राईब पण आपले वाढतात.
आपोआप, म्हणजे कोणाकडे मागायची सुद्धा गरज लागत नाही. त्याच्यामुळे मी हा प्रयत्न केला. हा अनुभव मला खूप जास्त आला आणि हे सांगायचं होतं की आपण जरी कोणाकडे सबस्क्राईब करा असं मागायला सुद्धा आपल्याला कसं तरीच वाटतं. त्यापेक्षा आपण मेहनत केली पाहिजे. प्रामाणिक आपली मेहनत जर असेल तर देव आपल्याला कधी सुद्धा पावतो, हे सांगायचं होतं. आणि 1000 सबस्क्राईब जेव्हा माझे होत होते तेव्हा सुद्धा कितीतरी लोकांनी मायनस म्हणजे काढून सुद्धा घेत होते. त्याच्यामुळे मी खूप असं जवळून अनुभव घेतलेला आहे की कसे 1000 सबस्क्राईब मी पूर्ण केले, हे सांगायचं होतं. यातून थोडीफार नवीन यूट्यूबरला काहीतरी आयडिया येईल किंवा थोडा अनुभव घेता येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.